शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, सध्या टरबूजाचा सीझन खूप जोरात चालू आहे, परंतु टरबूज लावताना आपण विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला जेमतेम उत्पन्न खर्च वजा जाता कमीत कमी 1 लाख रुपये प्रति एकर राहिले पाहिजे। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि किती रोपाची संख्या असली पाहिजे आणि काय केलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण टरबूजाचा फायनल केलं असतं लागवड करायची आहे आपल्याला। तर त्यावेळेसच आपल्याला हे सर्वप्रथम ठरवायचं आहे की प्रति एकर आपल्याला किती बियाणं लावायचं आहे। बियाणं लावताना हे विचार केला की बियाणं लावायचं आहे की रोप लावायचं आहे। जर आपण सगळा विचार करून जर केला तर माझ्या मते आपण बियाणंच लावावं आणि एका एकरामध्ये किती बियाणं लागलं गेलं पाहिजे हे पण सगळ्यात महत्त्वाचं। त्याच्या सर्वप्रथम आपण मल्चिंग टाकताना मल्चिंगला किती होल पाडले गेले पाहिजे। म्हणजे आपण ठरवलं की आपल्याला 5,000 8,000 रोपं लावायचे आहे, पण मल्चिंगचे होलच आपण 6,000 केलेले आहे, 6,500 7,000 केलेले आहे, तर तेवढं रोप आपलं किंवा बी तेवढं बसणार नाही। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला हे ठरवावं लागेल की आपल्याला मल्चिंगवर छिद्र किती पडले गेले पाहिजे आणि कोण्या अंतरावर पडले पाहिजे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा विचार करायचा की आपलं ड्रीप हे 1.25 फुटाचं अंतरावर 1.25 फुटाचं 2 रोपात 1.25 फुटावर आहे आणि 2 बेडमधली अंतर हे 5 फुटाचं आहे। अशा जमिनीमध्ये आपण जे काही छिद्र आपण पाडणार आहात जवळपास 1.25 फुटावर झिकझॅक पद्धतीने पाडा। कुठलंही रोप एकमेकांसमोर येणार नाही याचा सगळ्यात पहिले विचार करा आणि प्रति एकर कमीत कमी 8,000 हे रोपं किंवा बी हे लागलं गेलं पाहिजे। त्यासाठी 8,000च छिद्र असले पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडे शिल्लक असले तर चालतात। एकदमच 5,000 आणि 6,000 छिद्र केल्यानंतर त्याच्यामध्ये तेवढेच बिया किंवा तेवढेच रोपं लागतील, त्याचाही आपण सगळ्यात पूर्ण ठोकताळा केला पाहिजे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्याला प्रति एकर 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न काढायचं असेल, कमीत कमी मी आपल्या विदर्भाचा विचार करून सांगतो आहे, कमीत कमी 1.5 लाखाचं जर उत्पन्न आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला 50,000 ते 60,000 रुपये पर एकर खर्च जातो प्रति एकर। तर त्याच्यातून जवळपास 1.5 लाखामधून 50,000 जर खर्चाचे जात असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 1 लाख रुपये आपल्याला राहणार आहेत। तर त्याच्यासाठी आपण प्रति एकर ही रोपाची संख्या किंवा बियाण्याची संख्या ही 8,000 प्रति एकर ठेवायला पाहिजे। त्याचंच आज मी तुम्हाला गणित सांगणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण हा विचार करा की आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रति एकर 8,000 रोपं आपल्याला लावायचे आहेत किंवा बी लावायचं आहे। त्यानंतर जे बी लावाल ते रोप लावाल ते पूर्ण 8,000 संख्या असेल। 400-500 इकडे तिकडे असू द्या, पण एक ठोक अंदाजे जर विचार केला तर 8,000 आपल्याला रोपं पाहिजे। कोणाच्या 8,500 होतील, कोणाच्या 7,000 होतील, कोणाच्या 7,500 होतील, कोणाचे 9 होतील, पण एक 8,000 रोपांचा आपण विचार करूया। शेतकरी मित्रांनो, आपण जर 8,000 रोपांचा विचार केला, गुणीला 4 किलो जरी आपल्याला टरबूजापासून उत्पन्न मिळालं प्रति वेल, म्हणजे 8,000 वेली असणार आहेत आणि प्रति वेलीला फक्त 4 किलो हे टरबूज निघणार आहे असं तुम्ही गृहीत धरा। म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, 8,000 गुणीला 4 किलो, तसं तर तुम्ही 5 किलो काढणार, 6 किलो काढणार, कोणतं 3 किलो निघणार, पण सरासरी जर विचार केला तर 4 किलोचा राहील। म्हणजे विचार करा, 8,000 वेली गुणीला 4 किलोचं वजन म्हणजे 8×32 म्हणजे 32 टन उत्पादन आपल्याला तिथं व्हायला पाहिजे। परंतु काहींना हे शक्य होईल, काहींना नाही होईल, असू द्या। त्याच्यामध्येही आपण त्या 32 टनामध्ये आपल्याला उत्पन्न होणार नाही आपण गृहीत धरू, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या 32 टनाला 40% हे मायनस करून टाकू की बा आपल्याला 40% उत्पादन होणार नाही आणि तेवढ्या वेली जगणार नाहीत। एक तर वेली कमी करू शकता किंवा डायरेक्ट उत्पन्न कमी करू शकता। आपण जर 32 टनापैकी जर 40% जरी आपण कमी केलं त्याचं उत्पादन, तरी आपल्याला जवळपास 19.200 म्हणजे 19 टन उत्पादन आपलं तिथं सरासरी निघू शकतं। तर 19 टन उत्पादन निघाल्यानंतर आपण सरासरी त्याचा भाव जर धरायचा, कोणी 8 रुपयानं देईल, कोणी 10 रुपयानं देईल, कोणी 12 रुपयानं देईल, पण आपण साधारणतः 8 रुपये सरासरी त्याची धरायची आहे। म्हणजे 8 रुपयानं जर विचार केला आपण 19.200 म्हणजे 19 टन 200 किलोचा, तर आपल्याला जवळपास 1,53,600 रुपयाचं
उत्पादन तिथं मिळू शकते शेतकरी मित्रांनो. हा झाला एकंदरीत उत्पन्न मिळण्याचा. पण त्याच्यामधून आपल्याला किती खर्च लागेल हे सुद्धा आपण त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर या 1,53,600 मधून जर विचार केला की आपल्याला किती खर्च लागेल, तर साधारणतः माझ्या मते 35% आपण त्याचा खर्च पकडूया त्या प्रति एकरला. 35% म्हणजे तो जवळपास 53,000 रुपये एकरी खर्च येऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळं मल्चिंग आलं, बेडवरचे खतं आले, बियाणे आले, औषधी आल्या, फवारणीचा खर्च आला आणि त्याच्यामध्ये खतांचा खर्च आला. पण याच्यामध्ये जवळपास ड्रीप वगैरे जर आपल्या घरचं असलं तर मिनिमम एवढा आपल्याला खर्च सहज येऊ शकतो. म्हणजे कुठं 35% जाऊ शकतो, कोणाला 30% जाऊ शकतो आणि बऱ्याच लोकांना त्याच्यापेक्षा 40-45% जाऊ शकतो. काहीचं जर सगळंच नवीन असेल तर तिथं 50%च्या वरही जाऊ शकतो. परंतु आपण एक ठोकताळा अंदाजे जर विचार केला तर 35% खर्च येणं आवश्यक आहे. जर तो 1,53,600 मधून ते 53,760 हा खर्च जर वजा केला आपल्याला, तर जवळपास प्रति एकर 1,00,000 रुपये आपल्याला शुद्ध नफा राहू शकतो शेतकरी मित्रांनो. तर हे कशाच्या जोरावर आपण बोलून राहिलो की एकरी प्रति एकर 8,000 वेलींचं नियोजन करा, 8,000 रोपांचं नियोजन करा, 8,000 बिया लागवड करण्याचं नियोजन करा. त्याच्या जर नियोजन आपण हे असं केलं तर हा अंदाज हा इतपत तुम्हाला 100% जरी नाही खरे ठरला तरी आपल्याला 70, 75, 80% आपण खरा ठरू शकतो. पण हा एक अंदाज झाला. या अंदाजानुसार आपण विचारपूर्वक ह्या गोष्टीची लागवड करा. म्हणजे वेलीची संख्या वाढवा. तुम्ही वेलीची संख्या कमी करून मोठं फळ करू शकलात तर फार चांगलं आहे. पण सर्व शेतकऱ्यांना हे जमणं शक्य नाही. म्हणून मी सगळ्यांना एक अंदाज देतो आहे की तुम्ही जवळपास लागवड करताना कुठलीही व्हॅरायटी लावा आणि वेलीची संख्या ही 8,000 ठेवा. व्यवस्थित पाण्याचं नियोजन, व्यवस्थित खताचं नियोजन, व्यवस्थित फवारणीचं नियोजन, ह्या साऱ्या गोष्टीचा विचार केला जर तुम्ही तर तुम्हाला जवळपास 1,00,000 रुपये खर्च वजा कमी करून राहू शकतात. जवळपास तर जास्त राहायला पाहिजे, पण नाही काही केलं तर 1,00,000 रुपये तुम्ही या टरबूज, खरबूज या पिकापासून तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, ह्याबद्दल तुम्हाला कुठलीही अडचण असेल, रोप लागवड, बियाणं लागवड किंवा खताबद्दल, औषधीबद्दल, तिथले कुठले रोग येतात याविषयी आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.